कोलंबी थाळी आहे ही बघा, मटन थाळी आहे, मटन कोंबडी वडे आहेत, फक्त कोंबडी वडे. क्रॅब बघा केवढा मोठा आहे इथे, खेकडा मसाला मस्त असं एकदम फ्रेश इथे असं बनवून ठेवलेलं आहे. हे गावठी पोहे आहेत, हे किती आहे? हा कोकण मेवाद आहे बघा. आणि आपला मालवणी खाजा खोबरावाडी आहे इथे, ओल्या नारळाची आहे. ही किती ताई? शेवचे लाडू आहेत. काजू दाखव ना ताई जरा. हे सालवाले आहेत ना, हे कितीला बोलले? आणि हे सोललेले आहेत, हे उषा वहिनी मसाले आहेत इथे. जरा कसा आहे हा मसाला? अच्छा, 23 प्रकारचे लोणचे आहेत हे. तर आपण इथे तुम्हाला तिखट, गोड, आंबट असे हे सगळ्या प्रकार. गावठी आगळ आहे, घरगुती आगळ आहे. हे कितीला दादा? गावठी कोकम आहे. हे कितीला दादा? फळ तिरफळ कितीला? घरगुती चकली ही कितीला दादा? ही छोटी साईज कितीपासून स्टार्ट आहे आणि ही मोठी साईज त्याच्यातूनच पाणी येणार आणि साफ होणार. हे कानातले आहेत ना, हे कितीला? हे माळा आहेत ना, हे कितीला? यवा कोकण आपलाच असा. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना मी चाललो आहे परेलला. का ते मी सांगतो, कारण का खूप दिवसानंतर माझा परेलला येणं झालेलं आहे. तर जर माझे तुम्ही पहिल्याचे व्हिडिओ बघत असेल ना, तर गणपतीच्या 4-5 महिन्यांना आम्ही परेलमध्येच असतो. आगमन, विसर्जन आणि दर्शन वगैरे हेच आम्ही करत होतो. तर खूप दिवसांनी इकडे आलेलो आहे. तर परेलमध्ये आहे ना कोकण महोत्सव भरला आहे 2025. हा कोकण महोत्सव आहे ना मनसेतर्फे हा भरवला गेलेला आहे, कामगार मैदान इथे. आणि जर तुम्हाला इथे यायचं झालं ना, तर इथे आहे ना जवळचं स्टेशन आहे परेल, ठिकाणा 10 मिनिटात तुम्ही वॉकिंग डिस्टन्सला इथे येऊ शकता रे. तर आहे ना आपण कोकण महोत्सवमध्ये जाणार आहे. तिथे आहे ना आपली कोकण संस्कृती जपली जाते. कोकणचे जे खाद्यपदार्थ असतात, स्पेशली नॉनव्हेज, मासे वगैरे हे इकडे मिळतात. जर तुम्हाला हे सगळं अनुभवायचं असेल ना, तर तुम्ही नक्की त्या. परत कोकणचा मेवा पण तुम्हाला इकडे मिळणार आहे, जे तुम्हाला आपण जेव्हा गावी जातो तेव्हा आणतो, पण तो आपल्याला इथे वर्षभर पुरत नाही. तर असे हे कोकण आणि मालवणी महोत्सव भरतात ना, तर हे सगळे पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आता आपण आहे ना परेलला पोहोचूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स. सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर. हर एक प्रकारचं कंटेंट आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. आणि कमेंट करता तिथे हाईपचे पॉईंट आहे ते द्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मंडळीनो, तो आता आपण पोहोचलोय परेल. मनसे कोकण महोत्सव 2025 हा बघा, हा त्याचा आहे ना इथे एंट्रन्स आहे. आणि जसं आपण एंट्री करणार ना, हे बघा आपल्याला आहे ना इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचं आपल्याला पहिलं दर्शन होतं. तर आपण ह्यांचा आपण मानाचा मुजरा करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आणि आतमध्ये जाऊया. चला, आता आपण आहे ना परेलला आलो आहे. कामगार मैदान इथे आपल्या समोरच आहे. इकडे सगळा तो कोकण महोत्सव भरलेला आहे 2025. आणि इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे आहे. आणि आपल्यासोबत आले आहेत तिथे संतोष भाई आहे, जे आपल्याबरोबर गणपतीला वगैरे असतात. तर हे पण आपल्यासोबत असणार आहे. आणि आपण आता आहे ना आतमध्ये जाऊया आणि कोकण महोत्सव एक्सप्लोअर करूया. तर मंडळीनं, तुम्हाला इथे यायचं झालं ना, तर संध्याकाळी या 6 ते 10 ह्याची वेळ आहे. आणि हा जो महोत्सव आहे ना, हा 14 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर असा हा असणार आहे इथे. चला, आता आपण पोहोचलोय मनसे कोकण महोत्सव 2025. आणि बाजूला तिथे गणपतीची इथे मस्त अशी मूर्ती आहे. आणि हे बघा असे ना इथे सगळ्यांना असे राऊंड असे सगळे इथे स्टॉल लागलेले आहेत, हे बघा. आणि आता लोक यायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण आता सुरुवात करूया. इथे आहे ना हे बघा, हॉटेल सिंधुदुर्ग आहे. अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद. आणि इथे आहे ना तुम्हाला जे मालवणी फूड आहेत ना, फिश फूड आहेत, हे सगळे आहे ना तुम्हाला इथे खायला मिळणार आहेत. डिश तुम्ही घेणार, पुन्हा थाळी वगैरे ते पण आहे. आणि इथे तुम्हाला आहे ना क्रॅब वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे ना कोळंबी थाळी आहे ही. याच्यामध्ये कोळंबीमध्ये आहे ना, हे बघा इथे कोळंबी येणार, भाकरी आहे, रस्सा आहे, सोलकढी आणि राईस आहे. ही तुम्हाला पडणार आहे 350ला आहे. त्यानंतर इथे आहे ही बघा मटण थाळी आहे. मटण थाळीमध्ये पण बघा सुका आहे, रस्सा आहे, वडे, सोलकढी आणि राईस आहे. आणि त्याच्यानंतर इथे सुरमई थाळी आहे. सुरमईचा तुकडा येतो याच्यामध्ये, कालवण येतं आणि सेम भाकरी आणि राईस येतं. आणि त्याच्यानंतर आहे चिकन थाळी आहेत. हे बघा याच्यामध्ये पण आहे ना सुका चिकन आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे, राईस आहे, वडे आणि सोलकढी. अशा ना इथे हे 4 प्रकारचे इथे तुम्हाला थाळ्या मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इकडे बघणार ना कोंबडी वडे आहेत, फक्त कोंबडी वडे आहेत. इथे तुम्हाला चिकन आणि वडे मिळणार आहे. त्याची प्राईस आहे 220 रुपये. त्यानंतर मटन मसाला, मच्छी कढी हे 250 रुपयाला आहेत. त्यानंतर चिकन मसाला आहे फक्त, हे बघा 200 रुपये. सुका चिकन आहे 250 रुपयाला. आणि इथे आहे ना हे बघा कोळंबी मसाला पण 250 रुपयाला आहे.
कोलंबी बिर्याणी 300 रुपये, कोलंबी फ्राय 280 आणि हा बघा क्रॅब बघा केवढा मोठा इथे, खेकडा मसाला 300 रुपयाला येणार आहे हा वाला. आणि त्यानंतर हा बघा पापलेट पण आहे इथे, हा 300 रुपयाला आहे. आणि त्याला फक्त पापलेटच येतो ना का ह्याच्यावर डिश नाही ना, फक्त पापलेट येतो बघा. आणि सुरमई फ्राय पण येणार याच्यामध्ये, हा 250 रुपयाला आहे. आणि हे 5 बोंबील येतात 500ला आणि बांगडा. आणि जसं तुम्ही हे करणार ना ते बघा इकडे असं मस्त एकदम फ्रेश तुम्हाला बनवून देणार आहे. आणि इथे बघा जवळा पाव, कळेजी पाव, चिकन पाव, किमा पाव हे पण आहे, हे 30-30 रुपयाला आहे. हे बघा मस्त असं एकदम फ्रेश इथे असं बनवून ठेवलेलं आहे. आणि हे फक्त 30-30 रुपयाला आहे. हे सगळं आहे ना तुम्हाला इथे एकाच ठिकाणी मिळणार आहे. आणि मस्त मागे आरामात बसून तुम्ही इकडे खाऊ शकता. चला आता आपण बघितलं हॉटेल सिंधुदुर्ग. आणि इथे आहे ना पुढे हे बघा हे सगळे पीठ आहे तिथे, आंबोळी पीठ आहे, मालवणी वडे, घावणे पीठ, कोळीत पीठ, मसाला कोळीत असे सगळे पीठ आपल्याला मिळणार. दादाही त्याचं. दादा नमस्कार. तर दादा हे आंबोळी पीठ आहे ना, हे किती अर्धा किलो आहे? अर्धा किलो आहे. हे कितीला? 60 रुपये अर्धा किलो. हे 60 रुपये अर्धा किलो आहे. आणि हे वाला हे मालवणी वडे पीठ आहे, हे कसं? 70 रुपये अर्धा किलो. हे 70 रुपये अर्धा किलो आहे. आणि हे घावणे पीठ आहे, हे कसे? 60 रुपये अर्धा किलो. हा 60 रुपये अर्धा किलो. हे सगळे अर्धा किलोचे पॅकेट आहेत. आणि हे मेटकूट आहेत, हे बघा हे 100 ग्रॅम आहे. हे कितीला? 40 रुपये. हे बघा हे 40 रुपयाला हे वाला. आणि कोळीत पीठ 60 रुपये. हे 60 रुपये. हे किती आहे? 200 ग्रॅम. हे 200 ग्राम आहे. हे बघा मसाला कोळीत पीठ आहे. अच्छा हे मसाला कोळीत पीठ आहे. आणि हे साधा आहे ना? हा हे बघा हे मसाला कोळीत, हे 70 रुपयाला आहे हे वाला. आणि डांगरपीठ 40 रुपये 100 ग्रॅम. डांगरपीठ 40 रुपये 100 ग्रॅम. आणि आपलं हे सुरई तांदूळ आहे. सुरई तांदूळ म्हणजे ते ना उकडीचे तांदूळ ना? उकडीचे पेज बनवू शकतो. अच्छा पेज बनवू शकतो आपण, घावणे बनवू शकतो. घावणे पण बनवू शकतो याला. तर हे किती? 70 रुपये. 70 रुपये अर्धा किलो. अर्धा किलो. हे बघा अर्धा किलो आहेत हे वाले. हे उकडी पेजेला तांदूळ. अच्छा हे उकडाचे आहेत. हे बघा हे पण 70 रुपये आहेत ना, हे पण अर्धा. आणि हे बघा हे गावठी पोहे आहेत. हे किती? 1 किलो नाही अर्धा किलो. अर्धा किलो. हा हे 4. हे आपण गावालाच आपल्याला खायला मिळतं, पण आपण आणलेले संपून जातात इकडे. तर हे असे कोकण महोत्सव असतात ना तिथे आपल्याला हे सगळे मिळणार आहे. हे गावठी पोहे 70 रुपये. आणि हे दादा इथे असं. आणि दादा कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर काय नंबर वगैरे? नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं. हे बघा अच्छा हे बघा हा यांचा आहे ना इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे हा बघा इथे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता पुढे जाऊया. आणि इथे आहे ना गोसावी स्वीट मार्ट आहे. आणि हा ऑलमोस्ट सगळा हा कोकण मेवाज आहे. आणि या ताई इथे असतात. ताई नमस्कार. तर आम्हाला तुम्ही सांगणार की हे कसलं आहे आपला? हा डाएट चिवडा आहे ना, हा कितीला? पाव किलो 70 रुपये. आणि हे कुरमुऱ्याचे लाडू हे किती? 20 रुपयाला आहे हे वाले. आणि राजगिराचे 30 रुपयाला आहे बघा. आणि आपला मालवणी खाजा हा बघा 50 रुपये 200 ग्राम आहे. हे बघा खोबरावाडी आहे इथे, ओल्या नारळाची आहे. ही कितीला ताई? ही साखरेची आहे. ही पाव किलो 100 ग्रॅम आहे. आणि ही गुळाची आहे. ही कितीला? ही पण 100 रुपयाला. म्हणजे अच्छा 17 पीस येणार. ओके. आणि हे लाडू कितीला ताई? हे हे 25 लाडू येतात. हे कितीला? हे 100. आणि हे 50 रुपयाला. ह्याच्यामध्ये 25 येतात आणि ह्याच्यामध्ये 12 येतात ना, 12-13 लाडू आहेत. त्यानंतर हे बघा हे आहेत ना, हे शेवचे लाडू आहेत. हे बघा हे 100 रुपयाला आहेत हे वाला. ह्याच्यामध्ये लहान पॅकेट नाही आहेत ना? आहे ना ह्याच्यामध्ये लहान पण आहेत, ते 70 रुपयाला. अच्छा हे बघा ओके. हे बघा म्हणजे लहान आणि मोठा तुम्हाला दोन्ही मिळणार आहे. आणि इथे आहे ना शेंगदाण्याचे लाडू आहेत. हे बघा हे कितीला ताई? हे 100 रुपयाला आहे. अच्छा अच्छा म्हणजे साईज पण आहे इथे, असं नाही की एकच साईज आहे. आणि हे चिरोटे कितीला ताई? अच्छा हे 50 रुपयाला. म्हणजे इथे बघा कोकणचा पूर्ण मेवाच आहे इथे. आणि काजू दाखव ना ताई जरा. हे सालवाले आहेत ना हे कितीला बोलले? 180. 200 ग्राम आहे ना हे. हे बघा. आणि हे सोललेले आहेत हे 200 ग्राम आहेत ना. हे कितीला? हे 200 ग्रामचे 200 ग्रामला आहे. हा बघा इथे खूप सारा असा हा कोकण मेवा इथे बरोबर आहे. सगळे लाईनीतच इथे हा पूर्ण आपला काउंटर लागलेला आहे. तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जर कोणाला ताई इथे ऑनलाईन पाहिजे असेल तर तुम्ही करता डिलेवरी वगैरे? ऑनलाईन नाही. अच्छा फक्त हे 4 महिने असतात. ओके ओके ठीक आहे. आणि हे लाडू कसले आहेत? अच्छा मेथी उकडे तांदूळ आणि ते कसले? हिरवे मूग. कसा हा 1 पीस? कोणता पण? ते बघा कोणता पण घ्या 15 रुपयाला 1 पीस आहे. ओके ठीक आहे. थँक्यू ताई.
चला आता आहे ना जसं संध्याकाळ होते तसे आहे ना माणसं यायला इकडे चालू झालेले आहेत आणि आता आपण आहे ना पुढचा काउंटर बघणार आहे। उषा वहिनी मसाले आहेत इथे आणि इथे ना आपल्याला हर एक प्रकारचे आपल्याला मसाले बघायला मिळणार आहेत। हे दादा इथे असतात। दादा नमस्कार। तर आपण पहिला बघूया इथे मालवणी भाजका मसाला आहे आणि मालवणी मिक्स मसाला आहे। दादा कसा आहे हा मसाला? 760 रुपये किलो बसतो हा 760 760 रुपये किलो हा 760 आहे आणि हा मच्छी मसाला हा कितीला? 640 रुपये किलो 640 रुपये किलो आहे। मालवणी चिकन मसाला हे कितीला? 760 रुपये किलो 760 रुपये किलो आणि मटन पण 760 रुपये किलो आहे। हा गरम मसाला आहे, मालवणी गरम मसाला आहे। हा कितीला? मालवणी गरम 900 रुपये किलो बसतो। अच्छा 900 रुपये किलो आहे। एकदम मस्त फ्रेश आहे, सुगंध एवढा मस्त येतो ना। त्यानंतर संडे गरम मसाला इथे हा कितीला? आपण 900 रुपये किलो बसतो। अच्छा हा पण 900 रुपये किलो आहे आणि त्याच्या बाजूला आहे ना काळा मसाला आहे हा कितीला? हा 960 रुपये किलो हा 960 रुपये किलो आणि त्याच्या बाजूला ब्राह्मणी गोळा मसाला आहे हा कितीला? 840 रुपये किलो 840 आणि हा कोणता आहे आता? काश्मीरी अच्छा काश्मीरी मिर्च पावडर मस्त लाल लाल कितीला दादा ही? काश्मीरी 720 रुपये किलो बसतो। 720 रुपये किलो आहे आणि हा कोणता आहे? तेजा मिरची पावडर तिखट मिरची पावडर अच्छा तिखट मिरची पावडर हा कितीला? 520 रुपये किलो 520 रुपये किलो आणि इथे हळद पण आहे। हळद कितीला दादा? 340 रुपये किलो 340 रुपये किलो आणि बाकी आहे ना इथे हे चटणी आहे ना ही काय आहे? मिसळ मसाला मिसळ मसाला। अच्छा कोल्हापुरी मिसळ मसाला कोल्हापुरी मिसळ मसाला हा कितीला? हा 780 रुपये किलो बसतो। 780 रुपये किलो आहे आणि हा कोल्हापुरी घाटी मसाला घाटी मसाला। अच्छा हा कांदा लसूण मसाला हा कितीला? हा 520 रुपये किलो बसतो। हा 520 रुपये आणि ही काय लसूण चटणी शेंगदाणा चटणी ही कितीला? 540 रुपये किलो ही 540 रुपये किलो आहे आणि त्यानंतर कारळा चटणी तिळकुट जे म्हणतो ते आपण। अच्छा तिळकुट चटणी हे बघा हे कितीला? हे 500 रुपये किलो 500 रुपये किलो आणि हा खोबरा लसूणची चटणी अच्छा एक खोबरा लसूणची चटणी 540ला। तर हे बघा तुम्हाला ना इथे एकाच ठिकाणी आहे ना उषा वहिनी मसाला आहे तिथे इथे तुम्हाला मसाला पण मिळणार आहे, इथे चटणी पण मिळणार आहे आणि आहे ना हे बघा इथे ना असे हळद वगैरे तुम्हाला सर्व मिळणार आहे। दादा इथे असेल। दादा तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर जर कोणाला पाहिजे असेल तर? कॉन्टॅक्ट नंबर 9422041235 आमचा नंबर आहे। कॉन्टॅक्ट आहे, कुरिअर करतो आम्ही पाहिजे असेल तर कुठे डायरेक्ट फॅक्टरीतून कणकवलीतून आम्ही माल पोहोचवतो। अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी पण भेटणार आहे। मी तुम्हाला नंबर आहे तो स्क्रीनवर देईल। थँक्यू। चला आता आपण ना इथे मसाले वगैरे बघितले आणि त्याच्या बाजूलाच ना इथे श्रेयस लोणचे आहेत तिकडे हे बघा कोकण फ्रूट प्रोडक्ट श्रेयस लोणचे आहे बघा आणि इथे आहे ना तुम्हाला किती प्रकारचे इथे लोणचे बघायला मिळतात आहे बघा हे बघा आपण विचारूया दादाला। दादा किती प्रकारचे तुमच्याकडे लोणचे आहेत? 23 प्रकारची लोणची। अच्छा 23 प्रकारचे लोणचे आहेत हे। तर आपण इकडनं सुरुवात करूया जरा दादांना विचार किती रुपयापासून स्टार्ट आहे दादा हे? 80 रुपये आणि 100 रुपये पाव किलो। अच्छा 80 रुपये आणि 100 रुपये पाव किलो आहेत हे बघा आणि इथे तुम्हाला तिखट गोड आंबट असे हे सगळ्या प्रकारचे इथे लोणचे इथे भेटणार आहेत। हे बघा इथे मुरब्बा वगैरे आहेत आणि हे बघा इथे आवळा आहे, कैरी आहे, खूप सारा इथे ना सुका लोणचं वगैरे सगळं तुम्हाला इथे हे बघा ही मिरची इथे असते आणि हे दादा इथे असतात आपल्या कोकणातलेच आहेत। हे कोकणात नव्हते दादा? कुठचे? देवगड फणसगाव। अच्छा देवगड फणसगावचे ते आणि मस्त असा एक सगळे इथे लोणचे आहेत तर तुम्ही नक्की इकडे या। तर आता ना आपण कोकण मेजवानी मालवणी जेवणाचे माहेरघर इकडे आपण अजून एक बघणार आहे आणि इथे बघा किती सारे इथे व्हेरिएशन आहे। इथे चिकन मसाला आहे आणि वडे बांगडा फ्राय वगैरे आणि हे बघा हा इथे ना ह्यांचा हा पूर्ण मेनू आहे। हे बघा एवढे सगळे पदार्थ तुम्हाला इकडे मिळणार आहेत आणि आता सध्या तरी ह्यांनी हे बघा हे इथे ना डिस्प्लेला लावलेले आहेत। इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळणार आहे बघा। काळा वाटाणा उसळ आहे पहिलाच हे बघा 100 रुपये, त्यानंतर चिकन मसाला आहे तो पण 150 रुपये, त्यानंतर चिकन सुका 200 रुपये, गावठी चिकन पण आहे इथे बघा 200 रुपये, त्यानंतर मटन मसाला 200 रुपये, कोलंबी मसाला पण आहे पण आता सध्या नाही ते प्रिपरेशन चालू आहे आताच चालू झालं आहे। त्यानंतर हे बघा इथे मांदेली आहे आणि 150 रुपयाला ही मांदेली, त्यानंतर बोंबील फ्राय पण आहे आणि कोळंबी फ्राय आहे, परत इथे बांगडा आहे आणि हे बघा पापलेट सुरमईचा तुकडा पण बघा किती मस्त आहे आणि इथे लॉलीपॉप पण आहे आणि असे हे बघा हे मला वाटतं ताई हे काय आहे घावणे पण तुम्हाला काढून देतात हे बघा इथे मस्त एकदम फ्रेश काढून देतात। त्यानंतर बघा इथे व्हेज बिर्याणी आहे 150 रुपये प्लेट आहे बघा आणि पनीर भुर्जी वगैरे इथे सध्या लागते आणि इथे पण तुम्हाला ना जवळा मसाला, चिकन कलेजी, चिकन किमा, वजरी मसाला, मटन किमा हे पण मिळणार आहे आणि तुम्हाला वजरी पाव किमा पाव पाहिजे ना हे बघा 30 रुपये आणि 40 रुपये, जवळा पाव 20 रुपये असं असणार आहे हे बघा आणि इथे पण ना तुम्ही मस्त असं ना बसून ह्याचा सगळा आस्वाद घेऊ शकता आहे। कोकणचा जो स्वाद असणार तो तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे। चला आता आपण बघितला कोकण मेजवानी इथे आणि तुम्ही इथे काही तिखट खाणार तर जेवल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी गोड तर लागणारच
तर हे बघा इथे आहे ना धननिरंकारजी खरवस आहे इथे, हे बघा. आणि इथे तुम्हाला आहे ना ताजा खरवस मिळणार आहे. आपण विचारा दादाला. दादा नमस्कार. दादा कोणते खरवस आहे तुझ्याकडे? हा गोळाचा 120 रुपये पाव. अच्छा गोळाचा आहे हा 120 रुपये पाव किलो आहे. साखरेचा आहे. आणि हा बघा हा इथे साखरेचा आहे. हा कितीला? लाईट घेऊन घ्या 100 रुपये. हा साखरेचा 100 रुपयाला, म्हणजे गुळाचा पण आहे आणि साखरेचा पण आहे. तर हे बघा आपण थोडीशी आपण टेस्ट करून घ्या. हा गुळाचा आहे ना? बघूया थांबा आपण टेस्ट करून. छान आहे मस्त एकदम. आणि हा बघा हा साखरेचा आहे. हा पण बघूया. दोघांमध्ये पण थोडा फरक आहे गुळाचा आणि याच्यामध्ये. 10 दिवस फ्रीजमध्ये राहतो आणि 10 दिवस हा फ्रीजमध्ये राहतो. हे बघा मस्त असा धननिरंकारजी ताजा खरवस मिळेल ह्यांच्याकडे. तर हे पण तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा चला अजून एक आहे ना जेवल्यावर आपल्याला मुखवास वगैरे लागतात ना, ते पण इथे श्री सद्गुरू कृपा मुखवासवाले. आणि हे बघा इथे आहे ना हे ताई इथे असतात. ताई नमस्कार. आणि ताईंकडे बघणार ना इथे किती सारे प्रकारचे इथे मुखवास आहेत आपण बघतोय ना इथे. तर ताई कितीपासून स्टार्ट आहेत हे सगळे मुखवास? वेगवेगळा भाव आहे प्रत्येकांचा. आपल्याकडे सर्व प्रकारच्या बडीशोप आहेत, पाचक गोळ्या आहेत, हिंग गोळी, पुदिना गोळी वगैरे. हे किती पाचक गोळी कितीपासून स्टार्ट आहे? 80 रुपये 100 ग्राम. 80 रुपये 100 ग्राम. म्हणजे असं म्हणजे रेंज काय म्हणजे किती असं? 50 ग्राम 100 ग्राम. अच्छा 50 ग्राम 100 ग्राम. हे बघा आवळे भरपूर प्रकारचे मिळणार तुम्हाला. अद्रक आवळा गुळ आहे. अच्छा खूप सारे प्रकारचे आवळे पण आहे इथे. गुळातला आवळा आहे, आपला नॉर्मली आवळा येणार. पाचक गोळ्या आहेत सर्व. हे बघा इथे पाचक गोळ्या वगैरे सगळ्या आहेत. हे बघा आणि आपल्याकडची कुठची? कच्ची कैरी आहे. अच्छा ही पेरू वडी ही वाली. हे कितीला आहे? हे 50 ला 5. 50 ला 5. कोणता पन्ना आहे? चिंच आहे. चिंचा. ओके. आणि हे काय आहे ताई? हे बघा हे वाला हे अच्छा ही हिंगा गोळी 30 रुपयाला ना ही म्हणजे असं गॅस वगैरे वगैरे झालं तर त्यासाठी पण खूप चांगली आहे. हे कुठली चॉकलेट? अच्छा पाण्याची गोळी आहे ही. आणि हे बघा अच्छा म्हणजे किती सारं इथे तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे बघा. आणि हे काय आहे? अजवाईन. हे कशासाठी असतं? अच्छा अच्छा त्याच्यासाठीच आहेत ना हे पण. हे बघा सर्व प्रकारचे पान आहे. हे महाबळेश्वर स्पेशल पान आहे. अच्छा पुणेरे आहे, नागरवेल आहे, कलकत्ता स्पेशल आहे. अच्छा म्हणजे इथे सगळे अलग अलग तऱ्हेचे प्राण आहे. महाबळेश्वर हे पुणा पुणेरे आहे, नागरवेल आहे, कलकत्ता स्पेशल आहे, मगई पान आहे. हे अल्फान्सो मँगो स्लाइस पण चांगला आहे. हे नवीन काहीतरी बघायला मिळतंय. 7 सीड पण आहे चांगल्या क्वालिटी. अच्छा हे बघा हे पण आता 7 सीड पण आहे याच्यामध्ये. हे बघा अद्रक आहे, सर्दी खोकला कफसाठी चांगला आहे. सुंठ आहे. अच्छा म्हणजे गोटलीचा मुखवास येणार तुम्हाला. भरपूर प्रकारच्या बडीशेप खूप सारे इथे तुम्हाला आहे ना मुखवास भेटणार. तर नक्की तुम्ही आहे ना इथे ट्राय करा. बाकी तुम्हाला हे बघा इथे मागे पण लिहिलेलं आहे जे यांच्याकडे प्रोडक्ट आहे ते. बाकी नंबर वगैरे बाकी डिलिव्हरी वगैरे होते का? होते ना. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे हे बघा इथे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा इकडे. चला आता आपण पुढे आलोय. आणि हे ना इथे कोकण कुडाळचे प्रसिद्ध म्हणजे हे आपल्या गावचेच आहे इथे. आणि इथे नाही बघा तुम्हाला कोकम आगळ आहे, कोकम सरबत आहे, कोकम आहेत आणि फरसाण वगैरे चकली वगैरे. कारण आपण इथे दादांना विचारूया. थोडा म्युझिक चालू झालंय तर आवाज थोडा जोरात येईल. दादा नमस्कार. तर दादा आम्हाला सांगणार आहे आगळ आहे का? हे आगळ आहे, गावठी आगळ. हे गावठी आगळ आहे, घरगुती आगळ आहे. हे कितीला दादा? हे आहे 700 मिली 130 रुपये. 130 रुपयाला आहे. 700 मिलीमीटर आहे. आणि हे काय आहे? हे पण गावठी. अच्छा हे पण कोकम आगळच आहे. 2 नंबर आगळ आहे. अच्छा हे 2 नंबर आगळ म्हणजे हे फर्स्ट क्वालिटी. हे फर्स्ट क्वालिटी. हा ही सेकंड क्वालिटी. हे कितीला? 100 रुपयाला अर्धा लिटर. अच्छा हे 100 रुपयाला अर्धा लिटर आहे. आणि हे बघा यांच्याकडे ना दादांकडे कोकम पण आहे. गावठी कोकम आहे. हे गावठी कोकम आहे. हे कितीला दादा? हे 260 रुपये. 260 रुपये हे अर्धा किलो आहे. आणि त्यामध्ये छोटा पॅकेट पण आहे ना? छोटा पाव किलोचा पण आहे. पाव किलोचं कितीला? 150 रुपये. हे 150 रुपयाला आहे. आणि ह्याला तिरफळ. तिरफळ कितीला? हे 20 रुपयाला आहे. हे 20 रुपयाला आहे बघा. हे तिरफळ आहे. त्यानंतर बाकी इथे फरसाण वगैरे. चकली आपल्या गावचीच आहे का? हे आमची घरगुती चकली. घरगुती चकली. ही कितीला? हे तुम्हाला येणार 50 रुपयाला. 50 रुपयाला. किती आहे ही? 200 ग्राम आहे. 200 ग्राम आहे ना. बाकी फरसाण वगैरे इथे. बाकी चिंचा वगैरे ठेवतात का? चिंच आहे ना, गावठी चिंच. अच्छा हे बघा आता जरा चालू झालं तर हे लावतात. सेटअप चालूच आहे. हे बघा किती सारा खजाना आहे इथे आपला कोकणचा. हे कितीला गोळा दादा? हे 60 रुपये पाव किलो. हे 60 रुपये हे पाव किलो. हे बघा बाकी काजू वगैरे काय? काजू नाही ना. हे बघा किती सारा खजाना इथे. आणि जर कोणाला इथे पाहिजे असेल ना हे बघा हा त्यांचा मागे आहे ना
कॉन्टॅक्ट नंबर आहे. फॅक्टरी होलसेल आउटलेट आहे बघा पूर्ण. तर नक्की तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करा. चला पुढे आलो इथे आणि इथे आहे ना बघा हे सगळे पापड आहेत. दडा, कुरड्या वगैरे, खारवड्या वगैरे इथे दादा नमस्कार. हे रुचकर पापड आहे. हे पेनचे सुप्रसिद्ध पापड आहे. आपण पेनचे गणपती बघितले, आता सुप्रसिद्ध पापड पण बघूया. आणि हे सगळे त्यांच्याकडे पापडचे प्रकार आहेत ते सगळे इथे आपण विचारा. हे तांदळाचे आहेत ना, हे कितीला? हे 60ला एक पॅकेट आहे. आणि हिरवेवाले कोणते आहे? अच्छा हे बघा हे कोथिंबीर पापड आहे. हे पण 60 रुपयाला. हे बघा नाचणी पापड, हे सगळं 60 रुपयाला आहे काय? हे बघा नाचणी आहे, पोहाचा मिरगुंड आहे. फ्लेवर मध्ये बीटरूट आहे. हे अच्छा हे नाचणी, हे कोणता? बीटरूट, जिरा, लाल मिरची आणि हे मसाला. हे किती पासून स्टार्ट आहे दादा? 60ला एक आहे आणि 100ला 2 पॅकेट आहेत. आणि हे पण मसालेवाले पापड आहे. हे मसालेवाले ओके. तांदळाचे आहेत. आणि हे नळ्याचं पॅकेट कितीला? 60 रुपयाला एक आहे, 100ला 2 आहे. 60 रुपयाला एक आणि 100ला 2 आहेत. आणि हे बघा इथे ना गहूचे कुरडई आहेत. हे कितीला? अच्छा हे पण 60 रुपयाला. गहू आहे आणि तांदूळ कुरडई आहे. आणि हे फक्त कलर मध्ये आहेत ना? हे अच्छा हे लग्नात वगैरे लागतात, ते थोडं उठून दिसायला सजावट. आणि हे साबुदाण्याचे कितीला दादा? साबुदाण्याचे हे बघा इथे हे उपवासासाठी वगैरे चांगले आहे. हे कितीला? 60 रुपयाला. म्हणजे किती प्रकारचे इथे तुम्हाला पापड मिळणार आहे, तर नक्की ट्राय करा तुम्ही. चला आता आपण पापड बघितले. आणि पापडवाल्याच्या बाजूला आहे ना हा बघा हा आहे ना फास्ट फूड आहे. इथे तुम्हाला असे बर्गर वगैरे मिळणार आहे. परत हा पापड आहे मसाला पापड. कितीला? 50 रुपयाला आहे बघा. मस्त असं तुम्हाला बनवून देणार. आणि बर्गर आहे ना व्हेज आहे, कितीला? 50 रुपयाला आहे. जर तुम्हाला हे खायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याच्या समोर आहे बघा इथे बटर दाबेली आहे. त्यानंतर व्हेज फ्राईड राईस आहे, व्हेज मंचुरियन आहे. 30 रुपये, 50 रुपये अशी यांची इथे राईस आहे. पण हे सगळं व्हेज आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघतो ना हा बघा हा पूर्ण लहान मुलांचा काउंटर आहे. इथे सेल लागलेला आहे. कोणता पण घ्या, फक्त 100 रुपयाला तुम्हाला हा सेट मिळणार आहे. बघा काय काय बघा सेट आहे पूर्ण हा 100 रुपयाला. बॅट बॉल आहे, परत लहान मुलांचे खेळणी वगैरे तिथे. हे बघा असे दुर्बीण वगैरे. हा पूर्ण तुम्हाला इथे 100 रुपयाला हा सेट मिळणार आहे. बघा आता इकडे बघितला आपण हा सेल लागला आहे. आणि बरोबर त्याच्या समोरच आहे इथे पण सेल लागलेला आहे. हे बघा इथे खूप सारी गर्दी आपल्याला दिसते. बघा इथे हे काय पण घ्या, हे 10 रुपयाला आहे. आणि 10 रुपयामध्ये बघा किती काय इथे व्हेरिएशन आहे. पेन वगैरे आहेत, सगळ्याचे पेन आहे, लाडी वगैरे, हे मेजर टेप वगैरे, हे सगळं 10 रुपयाला आहे बघा. चला पुढे आलो आहे. आणि हे बघा हा जो पूर्ण जो हा स्टॉल आहे ना हा पूर्ण लेडीजचा आहे. इथे बांगड्या आणि हेअर बँड्स, क्लिप्स वगैरे हे सगळे इथे आहेत. आपण दादाला विचार, दादा कितीपासून स्टार्ट आहे क्लिप? 40 रुपये. आणि हे वाला? हे पण 40 रुपये. आणि आपण हेअर बँड कितीला आहे? हे थोडे फॅन्सी वाटतात हे वाले 50. आणि हे पण 50 रुपये. हे बघा हे सगळे 50 रुपयाला आहे. हे बघा आणि किती सारं कलेक्शन आहे बघा. आणि कानातल्या कितीपासून स्टार्ट आहे? इथे वरती लागलेले. हे बघा कोणते पण घ्या इकडे. हे बघा 100 रुपयाला. झुमके आहेत, कानातले वगैरे सगळे इथे फॅन्सी एकदम. खूप सारा व्हेरिएशन इथे आहेत. हे बघा. चला आता पुढे आलो आहे. आणि हे बघा इथे आहे ना वात्रट.com हे सगळे ना इथे प्रिंटेड टी शर्ट तुम्हाला इकडे मिळणार आहेत. आणि साईज पण बघा पसारा करण्यात पटाईत, बोलका, पोपट, गोंडस असे ना तुम्हाला मेसेज इथे छापून देणार आहेत. आणि हे बघा किती सारे इथे ना टी शर्ट इथे प्रिंट करून ठेवले. दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुमच्याकडे किती साईज आहे इथे? म्हणजे 20 नंबरपासून XXL पर्यंत सगळ्या साईज अवेलेबल आहेत. अच्छा म्हणजे आणि जर कोणाला प्रिंट करून द्यायची असेल तर तुम्ही किती मिनिटात देणार? 5 मिनिटात. 5 मिनिटं म्हणजे जसं लिहिलंय तुम्ही 5 मिनिटात प्रिंट करून देणार असं तुमच्या. आणि हे बघा इथे किती सारे मेसेज आहे. जो तुमचा मेसेज असेल ना तो इथे छापून देणार. तर दादा ही छोटी साईज कितीपासून स्टार्ट आहे? 20 नंबर म्हणजे 1 वर्ष 8 महिन्याच्या मुलांना. हा 8 महिन्याचा मेहनत. किती? 350. 350. आणि ही मोठी साईज? मोठी साईज XXL आहे. XXL कितीला? 350. म्हणजे कोणती पण घेतली तरी 350. छोटी आहे मोठी आहे. अच्छा बघा कोणती पण घ्या. आणि कपडा कोणता येणार? कॉटन येणार. हे बघा तर नक्की. आणि जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला इथे काय बनवायचं झालं तर? आमचं
व्हॉट्सअपला हे बघा यांचा आहे, हा व्हॉट्सअप नंबर आहे यांचा आणि हा यांचा इन्स्टा आयडी आहे बघा. जर तुम्हाला करायचं असेल प्रिंट वगैरे तर नक्की तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. आता आपण पुढे बघतो ना, इथे सगळे हे युटिलिटी आयटम्स आहेत जे म्हणजे आपल्याला घरात उपयोगात लागतात ना, ते सगळे आहेत इथे. आपण ताईंना विचारूया काय काय आहे ते. ताई नमस्कार. तर ताई असं काय आहे आपल्याकडे म्हणजे युनिक आपण दाखवू शकतो किचनचं ना, हे काय आहे? हे बघा काच वगैरे साफ करायला, हे बघा मस्त त्याच्यातूनच पाणी येणार आणि साफ होणार. हे कितीला ताई? 120 रुपयाला. हे बघा. आणि हे बघा हा मसाजर वगैरे आहे छोटा, बाकी हे छोटा वायपर वगैरे. हे हँगर आहेत ना? अच्छा, हे डोअर हुक आहे, हे 150 रुपयाला आहे. आणि हे कांदा चिरायचा आहे ना? अच्छा, हे बघा भाज्या वगैरे. हे कितीला? हे 300 रुपयाला. आणि हे 150 रुपयाला. म्हणजे आणि इथे ना केवढे सारे इथे तुम्हाला हे बघा किचन अप्लायन्सेस आहेत, हॉट बॅग वगैरे खूप सारा इथे तुम्हाला ना इथे मिळणार आहे. हे बघा. चला आता आपण पुढे आलोय. जर तुम्ही इकडे ना फिरून फिरून थकले असेल ना, तर इथे तोरजकर कोकण, इथे सगळे सरबत आहेत, कोकम ज्यूस वगैरे, आवळा ज्यूस वगैरे आणि मँगो ज्यूस वगैरे. फक्त आहे ना 20-20 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही इकडे फिरता आहे बघा, इथे सगळे असे ठेवलेले आहेत, तर तुम्ही इथे नक्की ट्राय करा. चला आता पुढचा जो स्टॉल आहे ना, हा सवाई मसाले आहेत. हे बघा. आता आपण बघूया इथे छोटा पॅकेट मोठा पॅकेट दोन्ही मिळणार आहे. आणि इथे टेस्टसाठी पण इथे ठेवलेलं आहे. इथे कढीपत्ता चटणी वगैरे, जवस चटणी येत आहे. कितीपासून स्टार्ट आहे पॅकेट? 50 80ला 2 आणि 50ला आहे. किती आहे? 200 ग्राम? 100 ग्राम आहेत. हे सगळे 50ला 1 आहे. हे बघा शेंगदाणा चटणी, लसूण चटणी वगैरे. आणि हा बघा सवाई गोडा मसाला आहे. हा कितीला? किती? अच्छा, हे 22 रुपयाला आहे. 50 ग्रॅम आहे. हे बघा. आणि यांच्यामध्ये कांदा लसूण मसाला पण आहे. परत इथे कोल्हापुरी ठेचा पण आहे. हे बघा. हे कितीला? हा 30ला आहे, पण 25ला आहे ना. हा कोल्हापुरी ठेचा आहे मस्त असा. आणि इकडे बघा, हे बघा हे वाटण वगैरे आहेत. आणि हे बघा हे वाटण आहे 25ला 1 आहे आणि 100ला 5 आहे. म्हणजे मस्त एकदम. आणि हे बघा हे सगळे इथे मसाले आहेत, व्हेज नॉनव्हेज. कोल्हापुरी तांबडा मसाला कितीला 1? अच्छा, हे बघा 30 रुपयाला 1 आहे आणि 100ला 4 आहेत. हे बघा किती सारे आहेत. व्हेज बिर्याणी, राव खांद्याची शेवभाजी, अख्खा मसूर, असे खूप सारे इथे. आणि मस्त असं एक 100ला घेतल्या 4 आहेत ना, मस्त. चला आता पुढे आलोय आणि इथे मध्ये आहे ना असे स्टॉल लावलेले आहेत इथे. आणि इथे बघा, इथे मला वाटतं ना हा ड्रेस वगैरे आहे. काय ड्रेस पीस आहे का ड्रेस आहे? ड्रेस पीस आहे, दोन्ही आहे. ड्रेस पीस कोणता आहे? ड्रेस पीस कोणता आहे? अच्छा, हे ड्रेस पीस आहेत ना. हे कितीला? 250ला आहे हा ड्रेस पीस आहे. ते बघा हे सगळे 250ला आहे. आणि हे ड्रेस आहेत ना? काय हे पण ड्रेस पीस आहेत? काय हा पूर्ण सेट आहे ना? अच्छा बघा असे सेट आहेत. हे कितीला? 800ला आहे. 3 पीस येणार ना? हा बघा हा 3 पीस आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा असे कलर्स वगैरे आणि असे आहेत जे बाहेर लावलेत ना. हे तर ड्रेस पीस पण आहे आणि ड्रेस पण आहे, मस्त आहे एकदम. अच्छा, ही विंग मशीन पण आहे बघा, ही पण ठेवली आहे वेट मशीन. कितीला आहे? 500ला आहे. डिजिटल आहे एकदम. हां ठीक आहे. तर आता नाही इथे हे काय आहे इथे परफेक्ट, हे मला वाटतं लायटर वगैरे वाटतंय. काय लायटर आहे का हे? काय म्हणजे? अच्छा, चार्जिंगवाला. ओके. 30 मिनिटं चार्ज केल्यानंतर तो 15 ते 20 दिवस चालतो. अच्छा. ज्याच्यामध्ये तुम्ही देवाचा निरंजन, अगरबत्ती, कॅन्डल, गॅस काहीही भेटू शकता. अच्छा. फक्त चार्ज करा आणि वापरत राहा. अच्छा, म्हणजे 30 मिनिटं चार्ज करा आणि 15 ते 20 मिनिटं असं वापरा. हे बघा असं हे लायटर असतं. हे बघा जरा दाखवा आम्हाला. आता हे बटन जे लांबडं आहे हे ऑन ऑफचं आहे. अच्छा, हे ऑन ऑफचं बटन आहे. वर केलं की चालू. हा, नको असेल तर त्याला आपण असं बंद करायचं. ओके. अच्छा, फ्लेम दिसते. हे बघा अशी येते. ओके. आवाज पण नाही करत म्हणजे. देवाचा दिवा जरी पेटवायचा तर माचीची गरज नाही. बघा देवाचा दिवा. हे बघा एकदम मस्त, म्हणजे तुम्ही कुठं पण कॅरी करू शकतात. अच्छा, फ्लेक्सिबल आहे. ओके. हे बघा फ्लेक्सिबल आहे.
ओके आणि करंट पण आला. हे कितीला दादा? हे 250 रुपये. 250 पण आता कोकणी. अच्छा 300 आहे तर 250. आणि वॉरंटी वगैरे काय? 3 महिने रिप्लेसमेंट घ्या. अच्छा 3 महिने रिप्लेसमेंट वॉरंटी आहे बघा. मस्त एकदम. कंपनी मला देत नाही पण मी लोकांना. अच्छा ओके मस्त. जरा युनिक काहीतरी आपल्याला इथे या कोकण महोत्सव मध्ये बघायला मिळालेलं आहे. हे काय? अच्छा हे गायत्री मंत्राचं हे यंत्र आहे. हा 22 मंत्र आहे त्याच्यामध्ये. अच्छा स्वामी समर्थ दत्तगुरु वगैरे यांच्यासारखे 22 मंत्र आहेत. हे कितीला? अच्छा हे पण 250 रुपयाला. आणि हे धूप आहे ना? हे धूप लावतो कापूर. अच्छा कापूर टाकल्यानंतर त्याचा पूर्ण घरामध्ये वास सुटत राहणार. हा हे कितीला? अच्छा हे 300 ला. म्हणजे तुम्ही तिन्ही पण एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. मस्त एकदम. चला पुढे ना इथे फ्लेवर्स म्हणून आहे. आणि हा ना केक शॉप आहे इथे. हे बघा. आणि हे बघा हे आहे ना ह्यांच्या इथे मेनू आहे. रसमलाई ट्यूब, पॅन ट्यूब, गुलाब जामुन ट्यूब वगैरे असे. हे 150 पासून आहे. आणि हे बघा इथे आहे ना हे सगळे ह्यांच्या इथे सॅम्पल लावलेले आहेत. हे बघा हे रसमलाई केक आहे. त्याच्यानंतर आहे रबडी केक आहे. आणि रोज फालुदा वगैरे असे खूप सारे इथे व्हेरियंट. हे किती आहे? 150 पासून स्टार्ट आहे ना. हे कोणता पण घ्या याच्यामधलं. हे बघा कोणता पण घ्या. हे 150 रुपयाला आहे. मस्त एकदम. आणि केक वगैरे पण बनवतात काय? केक वगैरे पण बनवतात. हे बघा केक वगैरे पण बनवतात. तर तुम्ही नक्की इथे ट्राय करा. जेवल्यावर आपल्याला मस्त एकदम गोड लागतं. तर एका साईडला तिकडे मस्त एकदम जेवण वगैरे आणि स्वीट वगैरे पण इथे आहे. चला पुढे आलोय. आणि इथे ना हे बघा मेनी हँड्स आहेत इथे. आणि ही आहे ना सगळी ही महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे. आणि इथे बघा किती सारे इथे ज्वेलरी आहे. ताई नमस्कार. तर हे काय ताई? ट्रेंडिंग मध्ये आहे. अच्छा इनविजिबल हे ट्रेंडिंग मध्ये. हे कितीला? अच्छा 120 रुपयाला. आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती सारं कलेक्शन आहे. हे इनविजिबल मंगळसूत्र आहे ना हे. अच्छा हे पण छान वाटतंय बघा. 120 रुपयाला आहे. आणि त्याच्यानंतर हे काय आहे? कानातले आहेत ना. हे बघा हे कितीला? हे बघा हे 50 रुपयापासून आहे. थोडं मला वरडून बोलायला लागतं. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती मस्त मस्त आहे. आणि फक्त 50 रुपयाला. आणि हे बघा हे माळा आहेत ना. हे कितीला? हे कोणता पण घ्या. हे बघा हे 100 रुपयाला. खूप मस्त कलेक्शन आहे. आणि हे वाले ताई? अच्छा हे पण 100 आहे. हे सगळे हँडमेड आहेत काय? हे बघा हे सगळे हँडमेड आहेत. आणि खूप सारं कलेक्शन या ताईंकडे. आणि हे काय साडी पिन आहे? हे साडी पिन आहे. हे इयर कप आहे. अच्छा हे कितीला? हे 120 ला आहे. हे 120 ला. आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती मस्त मस्त डिझाईन्स आहेत. आणि अच्छा खोपा आहे बघा 120 ला आहे. हे कितीला आणताई? ते 50 रुपये. हे साडी पिन ना. हे बघा हे 50 रुपयाला आहे. आणि हे पण हे काय कानातले ना? बुगडी आहे. अच्छा ही बुगडी बोलतात ना ते आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती व्हेरिएशन इथे. हे 100 रुपयाला आहेत पण. आणि हे वाला ताई? हे कानात. अच्छा अच्छा हे झुमके आहेत. हे बघा हे 100 रुपयाला आहेत. हे बघा किती सारे याच्यामध्ये पण व्हेरिएशन तुम्हाला मिळणार. आणि हे काय ताई? अच्छा अच्छा हे सगळं आता ट्रेंडिंग चालू आहे. हे कितीला? 200 170 असं हे सगळं इथे आहे. आणि हा मंगळसूत्र ना ताई? हे कितीला मंगळसूत्र? हे बघा 300 ला आहे. आणि ह्याच्यामध्ये पण डिझाईन बघा किती आहे. हे बघा 300 ला. हे बघा मस्त असं. आणि हा सेट कितीला ताई? हार? अच्छा हा 300 ला आहे. बघा किती सारं कलेक्शन इथे. आणि ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे असते का? हे बघा. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तोच आहे ना? हा बघा हा ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करायचे. चला पुढचा आपण अजून एक स्टॉल बघतो आपण. थोडा युनिक स्टॉल आहे. हा बघा रिअल कोकण आम्ही सावंतवाडीकर. हे बघा सावंतवाडीचा हा स्टॉल आहे. आणि इथे आपल्याला सगळे असे लाकडी वस्तू आपल्याला बघायला मिळणार. हे दादा इथे असतात. दादा नमस्कार. दादा वेळ कितीला दिली? 650 ही वाली? रेग्युलर. अच्छा ही 650 आणि मोठी? ही 950 आहे. छोटी मोठी आहे. अच्छा टेबल वेळी पण आहे. अच्छा ही टेबल वेळी आहे. टेबल वेळी दुसरी. अच्छा बनवून मिळणार. ओके. आणि ही वाली? किचनच्या प्लॅटफॉर्मवर लावायची. अच्छा 900 रुपये. ही 500. ही 900 ही 500 रुपयाला आहे बघा. खोबरं किसायला हे दोन्ही आहे. अच्छा याच्याने फक्त खोबरा किसू शकतं. आणि याच्यावर आपण कापू पण शकतो. आणि खोबरा पण हे करू शकतो. बाकी आहे बघा इथे लाकडाची फणी पण आहे बघा. ही कितीला? 100 रुपयाला आहे. त्यानंतर बघा इथे किती तऱ्हाचे इथे बेलन आहे. लाटणी आहे. ही कितीला दादा? 200 रुपये. सिस्टम मध्ये येणार. अच्छा ही सीसम मध्ये. ही 200 आहे. हे बघा. आणि ह्याच्याकडे बघा ही चमचे वगैरे. हे किती पासून स्टार्ट आहे? 100 रुपये.
रुपये. अच्छा, हे सागापासून बनवलंय. हे 100 रुपये. बाकी आहे ना चॉपिंग बोर्ड आहे, सागाचा आहे, सिसमचा आहे. अच्छा, हे चॉपिंग बोर्ड आपण भाज्या वगैरे कापतो ना, हे साग आहे आणि सिसम आहे बघा. बुरशी वगैरे येणार नाही कटिंग. हा, ह्याला बुरशी वगैरे नाही लागणार. हे कितीला? हे 1 पीस मध्ये 600 रुपये, 700 रुपये, 800. 600, 700, 800. आणि कोलपाट कितीला दादा? पण सिसमचा आहे, 1 पीस मध्ये आहे. अच्छा, हे कोलपाट आणि सिसमचं आहे. हे कितीला? नंबर 10 नंबर 11 नंबर आहे. हे 1000 रुपये, 1200 रुपये, 1600 1000, 1200 आणि 1400. जसं मोठा होता ना तसा यांचा भाव वाढता ना. तर तुम्हाला इथे ना काय पण घ्यायचं असेल, जेव्हा हे नसेल ना तेव्हा हे बघा यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर इथे ऑनलाईन डिलिव्हरी पण होईल. तर मंडळींना तुम्ही बघितला हा कोकण महोत्सव आहे आणि ह्याची डेट आहे ना 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. अजून खूप टाईम आहे. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा, कारण का असे कोकणी महोत्सव, मालवणी महोत्सव आहे ना आपल्याला खूप कमी बघायला मिळतात आणि इथे प्रोग्राम्स वगैरे पण असतात आहे. तर या नक्की इथे फूड टेस्ट करा, आपला कोकण मेवाचा आस्वाद घ्या. ह्याची वेळ आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असतात. तर आता आपण नाही ते व्हिडिओ एंड करूया आणि कोकणी माणसांना त्यांनी आपला व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जायचं नाही आणि इथे नक्की ट्राय करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत येवा, कोकण आपलाच असा.